नाशिक महानगरपालिकेत आज स्थायी समिती सभापती पदासाठी बिनविरोध निवडणूक पार पडली। भाजपचे मच्छिंद्र सानप यांना विजयी घोषित करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार मुकेश शहाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्यामुळे भाजपकडे सभापती पदावर सहज विजय मिळाला। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता भाजपकडे असून आगामी मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशासनाचं नियोजन आता भाजपच्या नेतृत्वाखाली होणार आहे। नाशिक महापालिकेची स्थायी समिती महत्त्वाच्या निर्णयांसाठी जबाबदार असते। आता सभापती मच्छिंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आयोजनांना अधिक सुव्यवस्थित पद्धतीने हाताळू शकणार आहे। नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या या बिनविरोध निवडीमुळे प्रशासनात स्थिरता आली असून कुंभमेळ्यासह शहरातील विकास उपक्रम आता ठोस मार्गदर्शनाखाली पार पडतील। आणि नाशिक शहर आणि पंढरी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि मी हा चौथा कुंभमेळा आहे मी पाहतोय। माझे वडील माजी आमदार माझे गुरुवर्य बाळासाहेब सानप 2014-15ला ते आमदार होते। त्यांनी असेल आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, त्यांनी मागच्या वेळेस एक चांगले यशस्वीरित्या कुंभमेळा पार पाडला। आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम या शहरात करतो। सभापती म्हणून ते विराजमान झालेले आहे। धन्यवाद। जय श्रीराम। त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं। ही शोकांतिका आहे की आपल्या डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला चौथा स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात, पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत। पण ते बिनविरोध निवडून आले, कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला होता तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता। बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही, पण असं या ठिकाणी झालं नाही। त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं। पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपकडे जास्त होतीच आधीपासून आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं। त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्याकारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणारे आधीच ठरलेलं होतं।